गणित दिलेलं बघा. 18 मीटर लांब, 12 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेंटीमीटर लांब आणि 15 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम ट्रिक्सने हे गणित सोडूया आणि त्याच्यानंतर याचा कन्सेप्ट समजून घेऊ. ट्रिक्स काय बघा. 18 मीटर आणि इथे सेंटीमीटर आहे, मग याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. आयताचे सभागृह आयताकृती आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ 18 सेंटीमीटर, 18 गुणिला 100 सेंटीमीटर, 12 गुणिला 100 सेंटीमीटर, 18 गुणिला 12 हे जर केलं तर हे आयताचं क्षेत्रफळ येतं, भागीला 15 गुणिला 15 म्हणजे हे झालं कशाचं, तर फरशाचं क्षेत्रफळ. मग 5 त्रिक 15, 20, 5 त्रिक 15, 4, 4 गुणिला 100 400 झाले. इथे बघा 3 त्रिक 9, 9 दुनी 18, इथे हे 400 झालेलं आहे आणि 2 गुणिला 12 म्हणजे 24 गुणिला 400 किती झाले, 24 गुणिला 400 म्हणजे 9600. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. आता कन्सेप्ट समजून घेऊ आपण काय आहे. कन्सेप्ट काय बघा. एक आयताकृती सभागृह आहे, ठीक आहे, असं सभागृह आहे समजा. त्याच्यामध्ये लांबी किती आहे, 18 मीटरची आहे, 18 मीटरची लांबी आणि 12 मीटरची रुंदी. मग आता ह्याच्यामध्ये फरशा किती भागात बसेल हा जर प्रश्न विचारला तर ह्याच्या आतमध्येच फरशा बसणार आहे, बाहेर तर जाणार नाही. मग एकंदरीत तुम्हाला काय माहिती पाहिजे या आयताकृती क्षेत्राचं, तर ह्याचं परिमिती माहिती पाहिजे का, तर ह्याचं माहिती पाहिजे तुम्हाला क्षेत्रफळ, कारण की आतील भाग म्हणजेच परिमिती असतं. तर ही जी लांबी आहे समजा इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, ही परिमिती असते. तर आतील भाग म्हणजे किती क्षेत्र व्यापलंय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एकतर माहिती पाहिजे आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ. बरं, ह्या क्षेत्रफळामध्ये किती फरशा बसतील. तर समजा एखादी फरशी आहे छोटीशी, आता ती कितीची आहे बघा, त्यांनी दिलेलं आहे गणितामध्ये 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर म्हणजे ती चौरसाकृती क्षेत्रफळ, चौरसाकृती फरशी आहे. मग समजा इथे 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटरची एक फरशी बसवली, 2 बसवल्या, 3 बसवल्या, 4 बसवल्या, अशा फरशा बसवत गेलो आपण, तर किती फरशा बसतील. तर हे क्षेत्रफळ आहे, तर ह्याचं क्षेत्रफळ काहीतरी आहे, ह्याने काहीतरी क्षेत्रफळ वापरलं असेल. मग 1 क्षेत्रफळ, 2 क्षेत्रफळ, 3 क्षेत्रफळ, 4 क्षेत्रफळ, असे किती क्षेत्रफळाच्या म्हणजे किती फरशा लागतील. एक क्षेत्रफळ बरोबर एवढं असेल, एक क्षेत्रफळ बरोबर एवढं असेल तर मग आपण वापरणार आहोत एन फरशा. मला माहिती नाही किती फरशा आहेत, किती लागतील. मग एन फरशा गुणिला एका फरशीचं क्षेत्रफळ. ठीक आहे, हे कळालं की एका फरशीने काहीतरी क्षेत्र व्यापलं असेल. मग अशा जेवढ्या फरशा लागणार आहेत आपण एन धरूया की एन क्षेत्रफळामध्ये पूर्णच्या पूर्ण आयताकृती सभागृह व्यापला जाणार आहे. मग आता तेच करायचं आपल्याला. आयताकृती सभागृह आहे 18 मीटर बाय 12 मीटर. पण आपल्याला आता इकडे जर हे बघितलं तर हे आहे सेंटीमीटरमध्ये. मग एक तर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा मीटरमध्ये कन्वर्ट करा, दोघांमध्येही सेमच उत्तर येणार आहे. मग आपल्याला सोपं काय पडणार आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. आयताकृती क्षेत्रफळाचं काय आहे, क्षेत्रफळाचं फॉर्म्युला काय आहे, लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी. मग ही लांबी आहे 18 मीटरची, रुंदी आहे 12 मीटरची. ठीक आहे, हे क्षेत्रफळ झालं, पण हे मीटरमध्ये आहे. मग सर्वप्रथम काय करूया, ह्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 18 मीटर म्हणजे 18 गुणिला 100, 18 गुणिला 12 होतं, मग 12 मीटर होतं. याला पण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून गेलं. मग हे सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर, सेंटीमीटरचा वर्ग झाला. छेदामध्ये किंवा बरोबर, थांबा, छेदामध्ये नका करू, बरोबर काय येणार आहे, बरोबर किती येईल, एका फरशीचं क्षेत्रफळ जी की चौरसाकृती आहे, मग बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिला बाजू म्हणजे 15 गुणिला 15 गुणिला किती फरशा लागणार आहेत, एन फरशा. मग हे 15 गुणिला 15 हे इकडे छेदामध्ये पाठवलं आणि हे 15 गुणिला 15 काय आहे बघा, सेंटीमीटर वर्ग आहे. हा आहे सेंटीमीटरचा वर्ग, कारण की सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर वर्ग.
मग हे 2 सेंटीमीटरचा वर्ग कॅन्सल होतो आणि इथे बघा 5ने भाग दिला 5 त्रिक 15, इथे याने भाग दिला तर 5 दुनी 10 हा 0, इथे परत 5ने भाग दिला 5 त्रिक 15, इथे भाग दिला तर 4 येतं. मग इथे 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. आता उरलं काय? 2 गुणिला 4 किती झाले? 8, 8 गुणिला 12, 12 आठी 96 आणि हे 2 0. म्हणजे एकूण किती फरशा बसणार आहेत त्याच्यामध्ये? तर n फरशा बरोबर 96, 9600. हे आपला गणिताचा टेलिग्राम ग्रुप आहे. यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर पाठवू शकता. ही आपली मंथली मेंबरशिप आहे. याच्यामध्ये ऑटो पेचं ऑप्शन आहे, जे बाय डिफॉल्ट यूट्यूबद्वारे ॲक्टिव्ह झालेलं आहे. हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.